नमस्कार मंडळी, मी आहे राहुल आणि स्वागत करतो तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओत आपल्या या ब्लॉग चॅनलवर। आणि आज असं आमच्या गावचं धैकलो म्हणजेच गावची जत्रा, दारिस्ते गावची जत्रा। आणि आता मी तयार तरी झाले, दादा या साईडला तयार होला, हे बघा दादा तयार होता आणि आपण आता जाणार आहोत, दादाने मी जाणार आहोत। बाबा वगैरे आई येत नाही आता कारण वय झाला ना, थंडी विंडीचे, बाबा झोपले जस्ट तरी। आणि आता धैकलो सुरू असं तकडे म्हणजे सुरू झालेला, नाटक वगैरे रात्रीचं असता। तर आपल्या बघूच आज पूर्ण व्लॉग तुमका दाखवते कसं असं धैकल्याची मजा आणि काय ता। चला तर मग जाऊया आपण धैकल्याक। चला तर मग फायनली आपण पोहोचलेलो असो धैकल्यात आणि गर्दी बघू शकतास, थोडीफार अजून गर्दी हा, रात्र अजून होग नाही, 11 वाजे दिलेत त्याच्यामुळे कमी गर्दी आहे। त्याच्यानंतर नाटकात पण गर्दी होणार आहे। आमच्या दारिस्ते गावची जत्रा ही मंदिराच्या ठिकाणी न करता अशी एक मोकळ्या ठिकाणी केली जाता। आमची ग्रामपंचायत आहे त्याच्या शेजारीच केली जाता। जत्रा म्हटली की वेगवेगळ्या दुकानं येईलीच आणि वेगवेगळ्या प्रकारचे जिन्नस पण खाण्याचे येईलेच। आणि ह्या असा आमच्या आळवे बंधू कुडा यांचा स्पेशल मालवणी खाज्याचं दुकान। प्रत्येक कोकणाच्या जत्रेत यांचा खाजा या असता म्हणजे असतात। आणि ह्या बघा मस्तपैकी जागचे एकदम फ्रेश खाजा तयार करतात ते, आणि खाऊ पण मस्त लागतं। अजून नाटकासाठी खूप सारी माणसं तरी येऊची असत, पण ह्या सगळी बच्चा पार्टीची आणि मस्त धमाल चाललेली असा। चला आपण हॉटेलला जाऊया। हॉटेलला तर आमच्या आडीची मंडळी आधीपासून चहा पाणी घेत होते आणि ह्या साईडला नाटकाच्या आधीची जी बँडबाजाची सुरुवात असते ती सुरू आहे। मंडई आता इलो आपण दशावतारी मंडई, ज्या ठिकाणी स्वस्त त्या ठिकाण बघूसाठी। आणि हे बघा ज्यांचे रोल आता लवकर येतात ती मंडई सजाक सुरुवात सुद्धा करतात। आणि हे बघा स्वस्त सगळेजण मस्तपैकी मेकअप केलं। मंडई ह्या असतात दशावतारी मंडईचा सर्व सामान, त्याच्यात त्यांचे सर्व वस्तू असतात त्यांचं पूजन केलं जातं। चला तर म्हणजे आपण फिराया, नाटक सुरू असा आणि आम्ही फिरतोय, काहीतरी खाऊ पिऊचं। चला तर मग आता नाटक सुरू असं आणि भजी खाऊ गेलेलो असो आणि वाईज गरमागरम भजी खातो। आणि मग त्याच्यानंतर मग तुमका दाखवूया पुढचा नाटक। पुढे पण मस्तपैकी नाटकचे रोल्स एकदम मजेदार नाटक हा, बघूया चला। विश्वास मेला तो तेव्हा विश्वास मेला ठेवा टिकल्या टिकल्या तोंडात 40% लागलं तिथं नीट बोलायचं। काय बोल वाचून मी आलो आधी काय करणार माणसां मारुत मग जर माझं पेट काढलं
तो आवाज वाटला तू काय वाटला तू माझ्या बाजूला आलायस तुझा बाजू भाऊरावाचं काय काय ती लाडकी बोल गावाचं लाडकी बोल काय बोलताना काय तो दादा बाहेर सगळ्यात बाहेर ही तुझी लाडकी बहीण ही तुझी लाडकी बहीण आता तुला बोलकी होतो ही तुझी लाडकी बहीण आणि मी तुझा लाडका भाऊ काय सांगेल माहिती पोलीस काय कोणाला झाडून येत ना ती झाडून झाडून काम करतो हा धड शाणाही नाही धड कुराही नाही हा नुसताच कुरकुरा चला तर मंडळी आता वाजलेले 3:15 आणि फिरतोय मी पूर्ण ह्याच्यात धैकलो असा आणि सगळी दुकानं तरी बंद होत होती बघा. पाठीचा शटर डाऊन चाललेला आणि नाटक चालू त्याच्यामुळे थोडाफार चालू असा बाकी सगळं आता बंद होई दिलेला. हे बघा जास्तीत जास्त दुकानं आता गेलेली असत आणि थोडीफार दुकानं ठेवली आहेत ती पण आता बंद होत चालली आहेत आणि आता नाटक शेवटच्या टप्प्यात दिलेला असा. तिकडे नाटक सुरू असा थोडेफार क्लिप वगैरे टाकले तुमका नाटक सुरू असा आणि बाकी सगळे आता चालली आहेत. कसं झालं धैकलो तर नक्कीच सांगा कमेंट नक्कीच करा. तुला तर थोड्या वेळात जाऊचाच असा आणि नाटक आता संपत दिलेला असा म्हणून म्हटलं दुकानं फिराय जेवढी दुकानं येली आहेत थोडीफार आता खेळण्याची वगैरे आता खेळणे घ्यायचे काही दिवस रवाक नाहीत तरी पण फोन दिसलो गाणी वाजायची बघा याच्यात वेगवेगळी तो फोन असा यो मस्त बघा काय मस्त जा सगळा बारकी पोरा घेतात आम्ही अशीच बघतो आता आणि मग पुढे निघाया. चला तर फायनल धैकलो झालेलो असा आणि सगळी मंडळी आता चालली आहेत आपापल्या घरानी. हे बघा सगळी मंडळी चालली आहेत आता धैकलाची सगळी दुकानं वगैरे सगळी गेलेली आहेत आणि दौरलेली चालली आहेत आणि त्या साईडला धैकलाची एंडिंग चालू असा जत्रेची एंडिंग नाटकाची. चला तर मग मी आता घराकडे येईल आहे आणि पाठी बघा 5 सव्वा 5 झाले आहेत आणि म्हणून मी बोलत नाही लिपसिंग म्हणजे असंच ते तुमचं ॲक्शन करून दाखवत होतं आणि आता जाऊची झोपाची वेळ झालेली असा 5:15 झाली आता उठतले कधी त्याची पत्त्या नाही. चला तर मग जाते मी झोपाक. म्हणजे आता झालेली आहे संध्याकाळ म्हणजे काल इले सकाळी 5 वाजता इले आणि झोपलेले त्याच्यामुळे आज दुपारीच उठले डायरेक्ट आणि त्याच्यानंतर आता असंच पडलेलं वगैरे सगळं चाललेलं होतं. आजचं दिवसभराचा कार्यक्रम असंच गेलो आणि आता वाजलेले आहेत 4 वाजले आहेत संध्याकाळचे आणि आता धैकल्यावरनं हल्लेला खाजा म्हणजे जत्रेतला खाजा त्यावेळेस जरा आता चाय पाणीवर म्हटलं खाजा खाऊया चाय घेऊ नाही खाजाच खाते
आणि मग आता वाडीत जरासा जाऊया, फिराक जाऊया. आणि दहीकोलो कसं वाटलं तर नक्कीच सांगा आणि कमेंट करून नक्की सांगा की कसं वाटलं आमच्या दारिस्ते गावचं दहीकोलो. जर आवडलं असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करू विसरा नको.